जानू जानू तुझी मेमरी परत आली आहे आणि ही गोष्ट तू मला सांगितली नाहीस. बट नो जानू, ही गोष्ट ना तुझ्याकडून ऐकायची. हे म्हणजे नक्की कधी आली तुझी मेमरी परत? तो विश्वात ती सरला मावशी बनून आलेला तेव्हा, का तू घरातले जॅमर बंद पडायला भाग पाडलंस तेव्हा, आईंना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या तेव्हा, की आपलं लग्न झालं तेव्हाच? जानू, तू इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस. माझ्या जानूची इतकी इम्पॉर्टंट गोष्ट मला माहीतच नाही. ही गोष्ट मी सहनच करू शकत नाही. मला सगळं जाणून घ्यायचंय, सगळं विचारायचंय, सगळं कन्फ्रंट करायचंय, व्यवस्थित प्लॅनिंगने विचारायचंय. पण इथे नाही. आणि त्यासाठी मला तुला अशा ठिकाणी घेऊन जायचंय जिथे आपल्या ओळखीचं कोणी नसेल. येस, हे ठरलंय माझं. हॅलो, मी जयंत नाटकर बोलतोय. मला तुमची अपॉइंटमेंट हवी होती. येस, आजची. हे कसेही असले तरी या फुलाची काय चूक आहे म्हणा. वाह वीणा, तू माझ्या बरोबर घरी का यावंस याची तुला 5 कारणं हवी होती ना. ठीक आहे, 5 काय 10 कारणं लिहून आणली. वाचून घे, समाधान कर, बॅग पॅक कर आणि चल. वाच. कारणं लिहा म्हटली की लिहायची, पण ती योग्य आहेत की अयोग्य हे पण बघायला पाहिजे ना. वाच. कारण नंबर 1, वीणाने घरी यावं कारण सकाळी उठल्या उठल्या मला चहा लागतो. ऑफिसमध्ये जाताना डबा लागतो. घरात खूप पसारा झालाय, तो आवरायला कोणीतरी हवंय. बऱ्याच दिवसात कपडेही धुतलेले नाहीत, त्याला इस्त्री केलेली नाही. ही सगळी कामं मागे पडली आहेत. घरातला किराणाही संपलाय आणि मी संतोष सामंजस्याने हे कबूल करतो की ही सगळी कामं फक्त वीणाच करू शकते. त्यासाठी तिने परत यावं. या कागदावर तुम्ही जी महान 10 कारणं लिहून दिलीत ना, त्यावरनं एकच गोष्ट माझ्या लक्षात येते. तुम्हाला बायकोची नाही, एका मोलकरणीची गरज आहे. हे बघ वीणा, तू मला कारणं लिहायला सांगितली होतीस, ती मी लिहिली. आता उगाच काहीतरी लेक्चर देऊ नकोस. लवकर घरी चल. हो, कारणं हवी होती, पण ती कारणं माझ्या मनाला पटतील, मला भावतील अशी असतील असं वाटलं होतं. पण असू द्या, मी पण कुणाकडनं अपेक्षा करते नाही का. माझा निर्णय झालेला आहे. मी कुठेही जाणार नाही. तुमच्या घरी मोलकरीण म्हणून येण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. वाटलंच होतं मला तू असंच काहीतरी बोलणार. अगं, वटपौर्णिमा झाली, त्या दिवशी बायका नवऱ्याच्या आयुष्यासाठी पूजा करतात, त्याची अखंड सेवा करता यावी, मग यात धन्यता मानतात. ती संधी मी देतोय तुला, पण तू बायको म्हणून युजलेस आहेस. युजलेस. तुझ्यासारखी स्वार्थी बाई कधीच चांगली पतिव्रता होऊ शकत नाही. नवऱ्याची सेवा करणं तर राहिलं दूर, पण तुला तर नवऱ्याची किंमत सुद्धा नाही. मला लाज वाटते तुला माझी बायको म्हणायला. संतोष, बस. काय बोलतोयस तू? तुला हिची लाज वाटते? अरे खरं तर हिने हे म्हणायला हवं. काय अपेक्षा ठेवली रे तिने तुझ्याकडून? तिने घरी परत काय यायला हवं याची 5 कारणं. तिला अपेक्षित काय होतं? काहीतरी प्रेमळ लिहून येशील, पण नाही. तू काय लिहिलंस? तुला घर सांभाळायला बायको हवी. तुम्हा पुरुषांनी ना एकदा जरा विचार करायला हवा शांतपणे. लग्नाचा अर्थ म्हणजे तुमच्या गरजा भागवण्यासाठी केलेली तरतूद नसते. मग काय झालं, आम्ही आमच्या गरजा भागवल्या तर? अगं, आम्ही बाहेर जाऊन कमवतो ना, म्हणून घरात चूल पेटते. लक्षात ठेवा, आम्ही बाहेर राबतो तेव्हा कुठे तुम्हाला हा असा तुमचा तोरा मिरवता येतो. अरे संतोष, फक्त 4 पैसे कमवून आणणं, घरातल्या माणसांची भूक भागवणं याचा अर्थ संसार नाही. संसार म्हणजे जोडीदाराबद्दल वाटलेली कृतज्ञतेची भावना, मनात प्रेम असायला हवं.
तुला बायको कशाला घरी हवी आहे? स्वयंपाक करायला, कपड्यांना इस्त्री करायला. अरे तुला तुझ्या बायकोची किंमत कधी कळणार आहे? वीणा म्हणजे काय, तुझ्या घरी येऊन स्वयंपाक करणारी स्त्री आहे का रे? उलट ती घरात नाही म्हणून तुला भूक लागत नाही, घशाखाली घास उतरत नाही असं व्हायला हवं ना रे? ती घरात नाहीये म्हणून घराला घर पण नाहीये असं का वाटत नाही तुला? अरे तिने कधी घरी यायला हवं? जेव्हा तू समजा ऑफिस मध्ये गेलायस आणि तिकडे काहीतरी तुझ्या मनाविरुद्ध झालं आणि तिचा चेहरा पाहिल्यानंतर तुझा सगळा राग निवळतोय, तर तिने घरी परत यायला हवं ना? ती दिवसभर दिसली नाही म्हणून आनंदाचा एक क्षणही सापडला नाही असं जर तुला वाटत असेल तर तिने घरी यायला हवं. तिच्याशिवाय घरात मन लागत नसेल तर तिने घरी परत यायला हवं ना रे? पण यातलं काहीच घडत नाहीये संतोष. मग काय यावं तिने? खरंच मला कळत नाही रे. तुझ्यासारखा कोडगा मुलगा माझ्या पोटी कसा जन्माला आला? तुम्हा पुरुषांनी ना एकदा खरंच विचार करायला हवा की आपण लग्न का केलं? आई वडिलांनी लावून दिलं म्हणून, की पुढे जाऊन आपल्या अन्नाचे फाके पडू नयेत म्हणून, का खरंच तुम्हाला आयुष्यभरासाठी साथीदार हवा म्हणून? तूच विचार कर. 11 वर्ष झाली तुमच्या संसाराला. स्वतःहून कधी काही आणलंयस तिच्यासाठी? हा? अरे संतोष, अरे साधं एक फूल आणायचं म्हटलं ना तरी त्यामागे सुद्धा तुझा स्वार्थ असतो. ज्या दिवशी तू निस्वार्थीपणे आणि प्रेमाने तिच्यासाठी काहीतरी करशील ना, ज्या दिवशी तिच्या आनंदात तुला आनंद वाटायला लागेल ना, त्या दिवशी ती तुझ्या घरी येईल. छान, मस्त लेक्चर दिलंस तू. तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? आणि आता काय, तुम्ही कमावते आहात, स्वतःच्या पायावर उभे आहात. अरे पण जोपर्यंत नवऱ्याच्या पैशावर जगत होता तोपर्यंत बरोबर संसार करत होता तुम्ही. आता 4 पैसे काय कमावले, लगेच डोक्यात हवा गेली तुमच्या, आणि तुम्हाला असलेली आमची गरज संपली. त्यात आमचा काय दोष? तुमचा काय दोष? दोष आहे ना. नाही कस नाही, बायकांनी घराबाहेर पडावं, संसाराला हातभार लागतील म्हणून 4 पैसे कमवावे असं तुम्हाला पटतं. पण जेव्हा बायका घराबाहेर पडतात तेव्हा पुरुषांनी घराच्या आत येऊन घराची जबाबदारी सांभाळावी असं वाटत नाही ना, तो तुमचा दोष आहे. बाई जेवढी घराच्या बाहेर गेलीये ना तेवढा पुरुष घराच्या आत कधी आलाच नाही. पुरुषांनी घरात कधी मन जीव गुंतवलाच नाही. हे जेव्हा पुरुषांना खटकत नाही ना तिथे तुमचा दोष आहे. अगं पण आता तुझी समजूत काढायला मी हा उमरा ओलांडून आलो ना. अजून काय हवंय तुला? संतोष, नाही खरंच जाऊ दे. अरे आमच्या तुझ्याकडनं काय अपेक्षा आहेत ना त्या तुला कधी कळणार नाही आणि तू कळूनही घेणार नाहीस. तेव्हा आता आपण काय करूया ना, या ओझ्यांमधून एकमेकांना मुक्त करून टाकू. बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जे काय झालं ते झालं. आता ठरलंय काय नक्की? वीणा, तू येणार आहेस माझ्याबरोबर का नाही? फायनली हे ठरतंय की तुमच्या वाचून इथे कुणाचं काही अडत नाही. तेव्हा तुम्ही तुमच्या घरी जा. मी इथून कुठेही जाणार नाही. या या चला, या या या. खूप कामं पडली. चला 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 चला. वीणा, वीणा दरवाजा उघड. वीणा, वीणा. मला घरातून बाहेर काढते? मला? ठीक आहे. अगं मला घरातून बाहेर काढशील पण स्वतःच्या आयुष्यातून कसं काढशील? मला जशी संधी मिळेल तसा मी तुमच्या आयुष्यात घुसत राहणार. लक्षात ठेवा, मी माझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. वीणा!